साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टीच्या वतीने विविध अभिवादनाचा कार्यक्रम 16 ठिकठिकाणी आयोजित करण्यात आला होता। लोकशाही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या बहारदार लेखणीतून समाजाला जागृत करण्याचं, सुशिक्षित करण्याचं काम केलं। 1.5 दिवस शिक्षण घेऊन साहित्यरत्न बनू शकतात आणि त्याच साहित्याच्या माध्यमातून समाज जागृती, समाजामध्ये उन्नती घडवून आणू शकतात अशी प्रेरणा समाजासमोर ठेवणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरांमध्ये मिरवणूक, ढोलताशे आणि विविध अध्ययनाचे कार्यक्रम घेण्यात आले। प्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व समाज बांधवांना आणि बहुजन समाजाला या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो। शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आम्हाला सांगितलं, जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव। जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव। गुलामीच्या चिखलात ऋतूनी का बसला ऐरावत। अंग झाडून निघ बाहेर, जग बदल घालून गाव सांगून गेले मज। घेण्यासाठी याचे पाय पडतात, त्याचे पाय पडतात, पण मान्यवर कांशीराम साहेबांनी या भारतामध्ये बहुजन समाजाची स्थापना केली। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती या मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे। महिला मंडळी, छोटी मोठी बालक आणि नेते मंडळी सर्वांनी अभिवादनाच्या कार्यक्रमांमध्ये आपापल्या विभागामध्ये सहभाग नोंदवला आणि अण्णाभाऊंच्या आठवणींना उजाळा दिला। त्यांनी दिलेल्या मुलांचा संदेश, त्यांनी दिलेल्या उपदेशावर वागण्याची सर्वांनी शपथ घ्यावी असेही या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगण्यात आलं। भारतीय स्वातंत्र्यामध्ये आणि साहित्य शाहिरीच्या माध्यमातून केलेले लिखाण हे भारत देशासाठी उल्लेखनीय आणि अद्वितीय कामगिरी आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।